पाहती गवळणी तवती पालथी दुधाणी म्हणती नंदाची आपुरी आज चोरी केली खरी त्याविन नाशी नव्हे दुसरी आयशी म्हणती नंदाची आपुरी आज चोरी केली खरी सवय तुकया मेला तिने आगुण आणला म्हणते नंदाची आपुरी आज चोरी केली खरी ए पण करू प्रथम नमन प्रथम नमन ए पण करू प्रथम नमन प्रथम नमन हे पण करू प्रथम नमन प्रथम नमन ए पण करू प्रथम नमन प्रथम नमन ए पण करू प्रथम नमन प्रथम नमन ए पण करू प्रथम नमन प्रथम नमन हे दुसरे चरण संताची दुसरे मूलमध्याग्रमूर्ते श्रीनाग्रमूलमध्याय नामापूर्णावे संभवी आतारध्या फुले सोपाळुण्या बले वरी वस्तू पावले श्रीगुरूंचे ते नमस्कारून आता पाहती गवळणी तवती पालथी धाणी म्हणती नंदाची आपुरी आज चोरी केली खरे प्रस्तुत प्राप्तस्थळी घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुपऱ्यांच्या गवळणी प्रकरणातील 4 चरणाचा गवळणी पर अभंग आहे। या अभंगून महाराज गवळणी परमात्म्याबद्दल परस्पर केल्या अनुवादाचं प्रतिपादन करतात। अभंगासह बोलण्यापूर्वी अगदी थोडक्यात असा
दत्तात्रेय भगवान त्यांचा कालच जन्म जयंती साजरी झाली, दत्त जयंती. कारण त्यांना अवतार घ्यायची गरज नाही बरं का. परंतु जगाच्या कल्याणाकरता ते महापुरुषी जन्माला येतात आणि जगाचा उद्धार करतात. आणि त्यांची कृतज्ञ म्हणून हा समाज त्यांची जयंती साजरी करतो, महापुरुषाची पुण्य साजरी करतो. त्याने याप्रमाणे एक नाही दोन नाही गेले 24 वर्ष झालं परमात्म्याची मूर्ती स्थापना झाली. आतापासून इथपर्यंत हा कार्यक्रम आहे. बऱ्याच वर्ष गुरुवारी परमपूजनीय ब्रह्मविलीन स्वामी महाराज त्यांनी कीर्तन केले. पुढे महाराज थकल्यानंतर आम्ही आल्यानंतर आमच्याकडे सेवा दिली. आम्ही काही वक्ते नाहीत, हे सेवाधारी आहे. कारण अज्ञाचे दैवा जन्मभूमी ही सेवा. माणसाला सेवाच मोठी. ही सेवा चालू आहे. वाट द्यावी त्याच्या पुण्याने पार होती उपकारा. गणित्या गुरुदेवांना, भगवान दत्तात्रेयांना, वचीनाथांना, ज्ञात आज्ञा संत मला अभिवादन करतो. या ठिकाणी तुम्ही बहुत स्रोत आहात. महाराजांचं किती वर्ष तुम्ही कीर्तन ऐकले. नारायणगडचे महंताचे गुरुवारी महादेवबाबांचं ऐकले. विद्यामंत्याचे महंत असणारे गुरुवारी शिवाजीबाबांचं तुम्ही ऐकलं आहे. गुरुनाम गुरु असणारे वाणू महाराज त्यांच्या तुम्ही सर्व केली कंपनी आहेत. त्यांच्याकडे असणारे गुरुवर्य पुंडलिक बाबा, गोरक्ष बाबा त्यांचं आहे. विद्यमान म्हणता असणारे विठ्ठल बाबा गुरुदेव त्यांचं तुम्ही ऐकत आहात. इकडं गुरुनाम गुरु असणारे भगवान बाबा त्यांचं तुम्ही सर्व केली कंपनी आहे. त्यांच्यानंतर सर्व गुण संपन्न असणारे भीमसिंग महाराज त्यांचं तुम्ही सर्व केले आहे. विद्यमान म्हणता असणारे गुरुवर्य शास्त्रीमाचं ऐकले. कारण तुम्ही बहुश्रुत आहात. तुम्ही गडकरी, फडकरी असे नूतन असणारे कीर्तनकार रातीशास्त्रींचं तुम्ही ऐकलं आहे. रामेश्वर आपले माऊली संस्थांचे असणारे विद्यमान म्हणता असणारे उद्धव शास्त्री त्यांचं ऐकत आहात. त्यांच्या अगोदर विश्वांबरे वेदांताचे सार असणारे विश्वांबर शास्त्रीच ऐकत आहात. ही सेवा आहे लक्षामध्ये. आणि सेवा कशा करता करायची असते. अंतकरण शुद्ध होण्याकरता. परमार्थ अंतकरण शुद्धी करता असतो. आता वेदांत सांगायची गरज नाही, पण परमार्थ म्हणजे काय. सेवाभाव असतो. आणि जिथे तेथ सेवा हा दारवांटा. घरात रिघावे दाराची सोयी. कोणती क्रिया असो दो सेवाभावाने केली रे केली तिला निश्चित फल आहे. विठ्ठल कारण प्रतिवर्षी परिसरातील गावकरी सर्व कंपनी पारायणाला बसतात. आणि त्या गुरुदेवांचं चरित्र आहे. दत्तात्रय भगवंताचं गुरुचरित्र पारायण करतो. 5 दिवस 6व्या दिवशी काला करतो. आणि नंतर एक वेळेस जाऊन आपण गाणगापूरला येतो. म्हणजे प्रति नित्य नामिते प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभातया तवळी. लक्ष्मी वल्लभातया तवळी. लक्ष्मी वल्लभातया तवळी. लक्ष्मी वल्लभातया तवळी. नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभा दया तवळी. लक्ष्मी वल्लभ नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ दया तवळी. दया तवळी. महाराजांनी प्रमाण दिलं. नित्य नामी ते प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ तया जवळ. काही काय म्हणतात आम्ही खूप केलो, आता काही नाही आम्ही खूप केलो. महाराज जोपर्यंत प्राण कंठामध्ये तोपर्यंत केलं पाहिजे. असं म्हणतो खूप जेवलो आता मग खूप जेवलो आता काय जेवायची गरज नाही. जसं जेवण गरजेचं आहे त्याप्रमाणे सेवा सुद्धा गरजेची आहे. विठाला 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 विठाला
विठला 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 विठला. दत्तात्रय भगवंतांना, मचिरनाथांना, गुरुदेवांना, ज्ञाताज्ञ संत महंतांना, गायक वादकांना, श्रोत्यांना अभिवादन करतो, अभंग करतो. कारण कार्यक्रम शेवटचं काला झाला रे झाला की परिपूर्णता असते, म्हणून हे काल्याचं कीर्तन आहे. आणि काल्याकरता गवळणी पर अभंग निवडलाय. कारण यथावर्ज गोपिका नाम, कारण हे भाव आहे ना, भाव हे माता मौल्याकडे आहे, गोपीकडे आहे. म्हणून त्या गोपी गो नाम इंद्रिय पापिबती म्हणजे पित्या सर्व इंद्रियाने परमात्म्याचं रसपान करतात, त्यांना गोपी म्हणतात. मग ते पुरुष असो अथवा स्त्री असो, बरं का. त्या गोपी एवढं चिंतन करायचं, एवढं चिंतन करायच्या, चिंतने चिंतने तद्रूपता, सारखं चिंतन, जागृती शोपनी पांडुरंग, परमात्म्याचं चिंतन करायचं. सततम कीर्तयंतो मान, चिंतने चिंतने तद्रूपता, त्यांची एकदम अवस्था परमात्मामय झाली. कृष्ण रूपा वेधिला नारी, कृष्ण रूपा वेधिला नारी, कृष्ण रूपा वेधिला नारी, कृष्ण रूपा वेधिला. देखती नयनी देखती रूप, कृष्ण रूपा वेधिला नारी, कृष्ण रूपा वेधिला. महाराज म्हणतात कृष्ण रूपा वेधिल्या, म्हणजे आकर्षित झाल्या. कारण त्यांचा तो साई स्वभाव आहे सौंदर्याबद्दलचा. अलंकार असतील, कपडे असतील, कन्यावर ते रूपम, माता वितम पिता श्रुतम बांधवा कुलमिष्टंती मिष्टाने मित्रे जनहा. कारण रूपाला भाळलं होतं, ते बहिरंग झालं, परंतु त्यांचा अंतरंग इतका वात्सल्य भाव सुद्धा होता, बरं का. रूपाने भाळल्या आणि मन अंतःकरामध्ये एक स्त्रीचा एक मातृभाव असतो. आणि ती काय करायची, हे परमात्म्याने ये दही खा, दूध खा, लोणी खा, आम्हाला आनंद प्रदान कर. हरियाणा हरिया हरी माझ्या मंदिरी कधी तरिया, हरी माझ्या मंदिरी कधी तरिया, हरी माझ्या मंदिरी कधी तरिया. हरियाणा हरिया 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 हरी माझ्या मंदिरी तरिया, हरी माझ्या मंदिरी कधी तरिया. कलंगी मी केली सेज फुलाची, कलंगी मी केली सेज फुलाची, हरी परिमळ सुगंध घ्यालना, हे परिमळ सुगंध घ्या. हरियाणा हरिया या या हरियाणा हरिया या, हरी माझ्या मंदिरी कधी तरिया, हरी माझ्या मंदिरी कधी तरिया. एक गवळण परमात्म्याची अपेक्षा, हरी माझ्या मंदिरी कधीतरी यार, केव्हा येतात. महाराज अपेक्षा केली आणि ती काय म्हणते, मंदिर म्हणते बरं का. आपलं मंदिर म्हणजे घराला मंदिर नाही म्हटले ती, मग हृदयाला मंदिर म्हणले. 60 टवीला हरी हृदय मंदिर. मंदिर केलं रे केलं की परमात्मा होऊन येतो. आपलं मंदिर नसतंच, गिरधर महाराज आपलं काय असतं, ग्रामपंचायत का चावडी. तुका म्हणे चित्त करार निर्मळ येऊन गोपाळ राहे ते. आपण अंतकर शुद्ध केलं रे केलं की बास सगळे येते. कारण
चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती व्याघ्र खाती सर्प तया. आपला अंतकरण रोष असतो, द्वेष असतो, त्यामुळं माणसं काय जाणार सुद्धा भीतीत. जाणारा भाव कळतो, माणसाला का कळणार नाही, आणि माणसाला कळून देवाला का कळणार नाही. त्याला सगळं कळतं. अंतकरण शुद्ध आहे का, भाव आहे का, माना करता का, धना करता का, पदा करताय का, हे कशा करताय त्याला कळते, हे आपल्या कळत नाही. म्हणून ती अशी स्पष्ट काय व्हाय ना, करायची, बोलणं स्पष्ट व्हाय ना, ते त्याला काय अंतकरण शुद्ध झालं. करण्याचा आवाज कमी करा. वर म्हणून त्या गुण इच्छा केली कधी याल. परमात्म्याने विचार केला की आज तिची इच्छा पूर्ण करावी. म्हणून आपलं ब्रह्मांड चालक मालक सर्व गोपाळांना संग घेतलं आणि त्या घरी गेली. आणि घरामध्ये गेल्यानंतर परमात्म्याने काय केलं, दही तूप लोणी सर्व पदार्थ त्यांना खाऊ घातले. आणि पूर्ण पदार्थ खाऊ घातल्यानंतर काहीच ठेवलं नाही. ती असणारी दुधाने ना मडकं ते असं पालतं घातलं, काही ठेवलं नाही. आणि ती गवळण भल्या पाठी उठली. उठल्यानंतर पाहती तिला काय दृश्य दिसलं, अभंगाचं प्रथम चरण. पाहती गवळणी, 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 पालखी दुधानी, कवती पालखी दुधानी, म्हणती दादाची पोरे, म्हणती दादाची पोरे, म्हणती दादाची पोरे, म्हणती दादाची पाहती गवळणी तवती पालथी दुधाने. पालतो इतक्या ठेवणे, कारण आपण सुद्धा पाहतो आणि त्या सुद्धा पाहतात, पण आपल्या पाण्यात आणि त्यांच्या पाण्यातले फरक. आपण काय करतो, लोकांचं पाहतो, या असलेत ते तसलेत, लोकांचं कशाला पाहतो, आपलं पाहणं बरं का. आप आपणा शोधून पाहावे, विवेक नांदे त्याच्या सेवे. आपण कुठे आपला पाहिलं पाहिजे. तुकोबारा सुद्धा मग आपण लोकांचे दोष पाहतो, आणि लोकांचे दोष पाहिलं होतं काय, इति निंदा कापाशी आशीष पापी. आपण लोकांचे दोष पाहिले, त्यांच्या आपल्याकडे येते. करती पातकाची धुनी, मोल न घेता साबणी. लोकांचे दोष पाहायचे नाही. तुकोबर म्हणतात, आणि का कासाया पाहू गुण दोष मज काय त्या शिवणी असे. लोकांचं कशाला पाहायचं, माझ्याकडे कमी आहेत का. मग अशी वृत्ती झाली रे झाली की मग लोकांचे धुनी होत नाही माणूस. तसं तिने ते बाकीचं काही पाहिलं नाही, आपलं पाहिलं. पाहती गवळणी, आपले विकार गेले का, आपण कुठं आहोत, आपला विचार काय, आचार काय, ज्याला त्याला कळतं. लोकाला झुकून चालत नाही बरं का. लोकाला माणूस झुकील बी, पण मनाला कधी झुकता येत नाही. मन सगळं सांगतं, खरं सांगतो, खोटं सांगतो, आपण काय करतो ते सांगतो, मन सांगत असतं. तिने बाहेर पाहिलंच नाही, आत पाहिलं, विचार केला. पाहती गवळणी तवती पालथी दुधानी, आत मल विक्षेप आवरण तुका म्हणी हारी, काही उरो निधी उरी. प्रार्थ क्रिया माणस फक्त संचित नाही जाण, आत काही ठेवलं नाही. तिने असं निरीक्षण केलं. आणि मग काय म्हणते ते की मग अभंगाचं दुसरं चरण. म्हणती नंदाची या पोरे, 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 म्हणती नंदाची या
म्हणती नंदाची या पोरे, आज चोरी केली खरे. नंद म्हणजे पाटील. गावाम कुटीवर नंदराशी ज्याच्यावर एक कोटी गायता तो नंद आहे. ज्याच्या घरी एक कोट गायता तो दही दूध तूप लोणी कशाला चोर, त्याला काय कमी आहे. हे प्रतीक आहे, पण काय चोरलं. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तुका मने येणे गरुड ध्वज. सावळे रूपले चोरटे चितारे, सावळे रूपले चोरटे चितारे. चित्त चोरली नंदाच्या नंदने, तुका म्हणे निगुड ध्वजे. चित्त मिले तो सबकुच मेले. पारमार्थ पारमार्थ म्हणजे काय. परवा चिंतन करताना मातृमध्ये बोललो, सगळं चित्तावर म्हणून चित्तावर. कुणी आपल्याला नाव ठेवायला मोकळं नाही, कुणी आपल्या स्तुती करायला मोकळं नाही. अगदीच त्यालाच पडून कोण लोकांचं काम करायला बसले. मला ते काय म्हणले का, मला ते काय म्हणले, तुम्हाला कशाला काय म्हणते ती. नाही मला वाटलं गावात चाललं काय. तुझ्या गावाचं कोण पाहिजे, त्यांच्या यावर चालले ते, तुझ्या गावाचं कशाला पाहते ते. म्हणजे चित्त अनुकूल वेदम सुखम प्रतिकूल वेदम दुःखम. आपलं तसं का, आपली भक्ती त्या मापाची नाही. भक्ती ज्याची थोडी, पूर्ण विषयाची गोडी. रंगलया रंगी तुका विठ्ठल सर्वांगी, असं परिपूर्ण झाली. ऐकून ना की निंदास्तुती कानी जैसा का उन्मनी योगी राज. मग कुणी स्तुती केली काय, निंदा केली काय, काय नाही. आपलं थोडं लोकांना आठवलं की निंदा मुटकी ऐकेन कपाळ धरून ठाके. म्हणून सगळं चित्तावर अवलंबून आहे. परमार्थ हा सगळं चित्तावर अवलंबून आहे. चित्त साह्य झालिया, चित्त साह्य झालिया, चित्त साह्य झालिया, चित्त साह्य झालिया. थोडे आहे, थोडे आहे, थोडे आहे, थोडे आहे, थोडे आहे. चित्त साह्य झालिया, चित्त साह्य झालिया, चित्त साह्य झालिया, चित्त साह्य झालिया. ब्रह्मांड संस्थाचे मठात असणारे हरिभक्त परायण गुरुबंधू रामेश्वर मास्त्यांचं आगमन झालं आहे. थोडे आहे, थोडे आहे. परमार्थीला अवघड नाही बरं का, पण चित्त सही झाली. आणि जवळ चित्त नसेल, जवळ नाही चित्त काय काय मांडिले से प्रेत, हे काय मांडिले से प्रेत, काय मांडिले से प्रेत, काय मांडिले से प्रेत. हे जवळी नाही चित्त, हे जवळी नाही चित्त, नाही चित्त. काय मांडिले से प्रेत, काय मांडिले से प्रेत. जवळी नाही चित्त, हे जवळी नाही चित्त. काय मांडिले से प्रेत, काय मांडिले से महाराज म्हणतात जवळी नाही चित्त काय मांडले से प्रेत. प्रेतामध्ये आणि त्यात काय बदल चित्त नाही ना. म्हणून तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाची पात्र उजे. हे प्रत्युत्तर माझे उघड आहे का. म्हणून तुकोबाने सुद्धा मना करताच
माच तुझे पायी राही ऐसे करी काही धरुण्या बाई भवा तारी दातारा किंवा समचर दुठी विटीवरी साजरी तेथे माझे हरी वृत्ती राहू सगळं मानव अवलंबून आहे. आणि म्हणून परमात्म्याने काय केलं चित्त तुरीनंदाच्या नंदने तुका म्हणे निगरुड ध्वजे हरिने माझे हरिले चित्ता हरिने माझे हरिले चित्ता हरिले चित्ता हरिने माझे हरिले चित्ता हरिले चित्ता हरिने माझे हरिले चित्ता हरिने माझे हरिले चित्ता हरिने माझे हरिले चित्ता विसरले आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा हरिणे माझे हरले चित्त भारवित विसरले आता कशी जाऊ घरा नुहे बरा हा लौकिक सेतुकम संसारम हरी तिथी हरी तो का म्हणे हरी डबल प्रमाणावर का दे सेतुकम संसार हरी ती परमात्मा हरण करतो जी हरी धीरला म्हणे दिले संसाराशी पाणी म्हणून परमात्मा हरण करतो म्हणून त्यामुळे त्याच्याशिवाय दुसरं असं कुणीच करू शकत अभंगाचं दुसरं चरण या बिना नाती या बिना नाती या विना या विना नाही दुसरिया ऐसी नाही दुसरिया ऐसी पंची नंदाची या पोरे नंदाची या पोरे नाही दुसरिया एकीमेकीला म्हणू लागल्या का ग त्याविन नाशी नश्य नष्ट म्हणजे नाश करणे नव्हे दुसरी आईशी ही असं काम दुसरा कोणीच करू शकत नाही का करू शकत नाही तू प्रसिद्ध चोर आहे अलीकडे त्याविन नाशी नव्हे दुसरी आईशी दुसरं कुणी नाहीच बरं का आद्यस्थ वस्तू ही अधिष्ठान स्वरूप असते जसं समुद्र आहे समुद्र लाटा छोटे असतात मोठे असतात त्यात काय पाणीच आहे खाली काय पाणीच आहे तसं आपण कसं जगन वावगा जनार्दन हा नाही बरं का हे सगळे जगत परमात्मा स्वरूप आहे हरिदेव जग जगदेव हरी हरी तो जगतो न भिनो परमात्माच ओतपोत भरलेला आहे पण ती फक्त आपल्या दृष्टी नाही आणि ती दृष्टी येण्याकरता चिंतन आहे कीर्तन आहे भजन आहे पूजन आहे तस्मा शास्त्रम प्रमाणन ते कार्य कार्य त्याच्याकरता महाराज म्हणतात त्याविन नाशी नव्हे दुसरी दुसरं कोणीच नाही आणि म्हणली हे जर असलं खोडकर आहे चोट्टे शिंदळ हे आणलं कोणी अगं सवय तुके मेला सवय तुके मेला सवय तुके सवय
त्या गवळी म्हणतात सवेत सवे तू या मेला. माता मौलींच्या मुखामध्ये मेला डोळ्या शिवी आहे असं वाच्यार्थ मेला शिवाय अर्थ होतो. आणि दुसऱ्या मेल्याचा अर्थ होतो ज्याचा जीवपणा संपला तो मेला. थोरला दुला चुंगा तू न भेटे जीव घेतल्या वाचून. तो भेटतो पण जीवपणा संपला पाहिजे. जीवपणा संपला ते ईश्वर स्वरूप झाला. बिंबच प्रतिम होतं. जीवच स्वरूप होतो. सवय तुक या मेला आणि त्याने अवगुण आणला. बरे का परमात्मा कसा गुणात येत आहे. बरे का त्याला रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निर्गुण निराकार तुची रघुराया. पर आणला रूपा बळी करुणी खळी हरिदासी आला नावा रूपा तुका मनी झाला सोपा. सेवे तुका मेला ते गेने अवगुण आणला म्हणती नंदाची आपुरी आज चोरी केली खरे ढोबार कुमारी. सांगायचं म्हणलं पहिला अंक संपला दुसऱ्या अंकाला सुरुवात पण ती कुठून